morning, friends. I am Nirjala Chaudhary. Today we are going to learn 9th standard, unit number 3, Mohan and his Veena, part 2. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9वी इयत्तेचं नंबर 3चं युनिट बघणार आहोत. मोहन अँड हिज वीणा, त्याचा दुसरा भाग, पार्ट 2. पार्ट 1 मध्ये आपण बघितलं मोहन आणि मोहनच्या फॅमिलीमधील जे सदस्य होते तर ते वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या साधनांवर रियाज करायचे. त्याच्यानंतर त्यांच्या घरामध्ये एक जर्मन लेडी आली आणि त्या स्त्रीने जे गिटार आणलेलं होतं तर त्या गिटार बरोबर मोहनने वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट करायला सुरुवात केलेली होती. तर आता आपण पुढे बघणार आहोत. One evening there was a gathering of close family friends. In this small gathering, Mohan's brother, sister and nephew, who were also performing artists, played music on their classical instrument. एका संध्याकाळी त्यांच्या घरी म्हणजेच मोहनच्या घरी कौटुंबिक जवळच्या मित्रांना एकत्र बोलावलेले होते. या छोट्याशा एकत्रीकरणामध्ये मोहनचे भाऊ, बहीण आणि भाचासुद्धा होता. तर हे सगळे जे आलेले होते तर सगळ्यांसमोर ते सादरीकरण करणारे सुद्धा कलाकार होते. त्यांनी शास्त्रीय वाद्यावर संगीत सादर केले. वेगवेगळ्या प्रकारचं शास्त्रीय वाद्य त्यांनी तिथे शास्त्रीय गायन त्यांनी तिथं केलेलं होतं. There was a great appreciation. Mohan to express his wish to perform. He played on guitar. After his performance, a relative said, "You need to work very hard with the new instrument." त्याचं म्हणजे मोहनच्या भाच्याचं खूप कौतुक करण्यात आलं. मोहनने सुद्धा त्याचं संगीत सादर करण्याची इच्छा जाहीर केली आणि त्याने गिटार वाजवली किंवा सादर केले. One of the relatives said, "If it were the sitar, you would have been in competition with your brother and sister. You have already spent 2 years on it, but still this instrument need more." त्याच्या म्हणजेच मोहनच्या सादरीकरणानंतर एका नातेवाईकाने म्हटले, "ह्या नव्या वाद्यावर तुला खूपच मेहनत करण्याची गरज आहे." दुसऱ्या एका नातेवाईकाने म्हटले, "जर तू तुझ्या भाऊ आणि बहिणीबरोबर या स्पर्धेत राहिला असता तर तू ह्या वाद्यावर 2 वर्ष वाया घालवले तरी पण ह्या वाद्यावर तुला खूपच मेहनत करण्याची गरज आहे," असं त्याच्या एका नातेवाईकाने म्हटलं. After his performance, someone said, "The sitar sounds like a flowing stream. Your instrument doesn't have that depth." मोहनच्या सादरीकरणानंतर एक जण बोलले, "सितारचा जो आवाज ध्वनी आहे तर तो खळखळ वाहणाऱ्या झऱ्यासारखा आहे." तर त्याच्यातलं एक जण म्हणालं की तुझ्या सितारचा जो आवाज आहे तर तो खळखळ वाहणाऱ्या झऱ्यासारखा आहे. तुझ्या वाजण्यामध्ये किंवा तुझ्या वाद्यात तसा खोलपणा तुझ्या आवाजात नाही. तुझा भाऊ व्हायोलिन वाजवतो तर त्याचे सूर आणि ताल किती सुंदर आहेत. तू ह्या वाद्याबरोबर काय करत आहेस, असा त्यांनी प्रश्न विचारला मोहनला, की तू हे वाद्य वाजवतो आहेस पण त्या वाद्यामध्ये जसे सूर ताल निघायला पाहिजे तर तसे सूर ताल ते येत नाही, असं ते त्याला म्हणाले.
Mohan was depressed and cried for the whole night. He had already given 2 years of his life to this instrument. But from the heart, I am made for guitar. There is no instrument for me but the guitar, he thought. हे सगळं ऐकून मोहन निरुत्साही, दुःखी होऊन गेला आणि संपूर्ण रात्र रडत राहिला. त्याने त्याच्या जीवनातील 2 वर्ष ह्या वाद्यावर घालवलेले होते, खर्च केलेले होते. माझं हृदय मला म्हणतं की मी गिटारसाठीच जन्मलो आहे, माझ्यासाठी दुसरे कोणतेही वाद्य नाही, असा तो विचार करायचा की माझ्यासाठी दुसरं कुठलंही वाद्य नाही आहे, माझ्यासाठी फक्त हे गिटारच तयार झालेलं आहे. This instrument will become my face to the world. I am sure I am going to make it big, very big. He was determined. This experience took place when Mohan was only 16 years of age. It was the turning point of his life. हे वाद्य मला विश्वात कीर्ती मिळवून देईल, माझा चेहरा जगाला दाखवेल. मी यात मला पूर्ण खात्री आहे, मी यात सफळ होणारच, खूपच सफळ होईल, मला यात यश मिळणारच, असा मोहनने निर्धार केला, निश्चय केला. हा प्रसंग घडला तेव्हा मोहन फक्त 16 वर्षाचा होता. त्या प्रसंगाने मोहनच्या जीवनात परिवर्तन घडून आणले आणि एक नवीन टर्निंग पॉइंट मोहनच्या जीवनाने घेतलेला होता. Mohan doubled his riyaz and practiced about 10 hours a day. He also studied other aspects of the guitar. He decided to incorporate the specialty, technique and sound of every instrument into the guitar. मोहनने त्याचा रियाज डबल केला आणि दिवसाचे जवळजवळ 10 तास त्याने त्याचा अभ्यास केला. त्याने गिटारच्या दुसऱ्या पैलूंचा, हेतूंचा, ॲस्पेक्टचा अभ्यास केला. त्याने प्रत्येक वाद्याची विशेषता, निर्माण करण्याची पद्धत आणि ध्वनी गिटारमध्ये मिळवून एक नवीन करण्याचं नक्की केलं. He wanted to invent something which gave the sound and tune of the Western guitar, but could be played like an Indian veena. त्याला एक नव्या अशा वाद्याचं निर्माण करायचं होतं, ज्याचे सूर आणि ताल जे गिटारसारखेच असणार, परंतु त्याला भारतीय वीणासारखं वाजवू शकणार. Not only the sound that my instrument produces is important, but it must also express my vision, what I want to say through the instrument. But he said to himself, माझ्या वाद्यामध्ये उत्पन्न होणारा ध्वनीच महत्त्वाचा नाही, तर त्याच्यात माझी दृष्टी म्हणजे त्याचं स्वप्नसुद्धा त्यात व्यक्त व्हायला पाहिजे. मला ह्या वाद्याद्वारा काय सांगायचे आहे, तर ते मला त्याच्यात टाकायचं आहे, असं तो स्वतःशी बोलला. And finally, with untiring efforts and understanding of rags, he created the wonderful Mohan's Veena. आणि शेवटी अपार परिश्रमाने आणि वेगवेगळ्या रागांमधून मोहनने एक अद्भुत मोहन वीणाचं निर्माण केलं आणि शेवटी मोहनच्या प्रयत्नांना यश आलंच आणि मोहनने तशी वीणा निर्माण करूनच दाखवली. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मोहनने जी वीणा तयार केलेली आहे तर त्याचं वाद्य कशा प्रकारचं आहे तर ते आपण आता ऐकू.
अशा प्रकारचं वाद्य मोहनने तयार केलेलं आहे. किती सुंदर संगीत मोहनने तयार केलं. टुडे द वर्ल्ड नोज मोहन ॲज पंडित विश्व मोहन भट, winner of a Grammy Award. I just followed my heart's passion and here I am, said Mohan at the award ceremony in 1993. आज संपूर्ण विश्व मोहनला ग्रॅमी अवॉर्ड म्हणजे जो पुरस्कार आहे त्याचा विजेता पंडित विश्व मोहन भट या नावाने ओळखतात. मोहन सांगतोय, मी फक्त माझ्या हृदयाची उत्कट इच्छेला अनुसरले आणि बघा मी आज इथपर्यंत पोहोचलो. मी आज इथे आहे. 1993 बक्षीस वितरण किंवा जो अवॉर्ड समारंभ होता पुरस्कार घेताना मोहनने असं म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही एक अद्भुत मोटिवेशनल ट्रू स्टोरी आहे. पंडित विश्व मोहन भट हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक प्रेरक ठरतील अशी मी आशा करते. विद्यार्थी मित्रांनो, मोहनला जो ग्रॅमी अवॉर्ड मिळालेला होता तर इथे त्याचं हे आपण चित्र घेतलेलं आहे. हाच तो ग्रॅमी अवॉर्ड मिळालेला होता मोहनला. विद्यार्थी मित्रांनो, पुढे तुम्हाला इथे ग्लॉसरी शब्दार्थ दिलेले आहेत तर ते तुम्ही व्यवस्थित पाठ करून घ्यायचे आहेत. अर्थ त्यांचा लक्षात घ्यायचा आहे आणि आपल्या स्वाध्यायाच्या वहीत व्यवस्थित स्वच्छ अक्षरात लिहून टाकायची आहे. त्याच्यानंतर इथे आन्सर दिस क्वेश्चन्स दिले आहेत तर हे प्रश्न तुम्ही पाठ 2 ते 3 वेळा वाचायचा आहे. त्याच्यानंतर त्यांची उत्तरं शोधून आपल्या स्वाध्यायाच्या वहीत लिहून टाकायची आहेत. थँक्यू.